हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन सहज शिक्षण. तर फ्रेंड्स, म्हणजेच माझे 10वीचे विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1, त्यामध्ये प्रथम व द्वितीय सत्र या विषयाची जी प्रात्यक्षिक कार्य नोंद वही आहे ही कशा पद्धतीने सोडवलेली आहे, त्याच्यामध्ये काय काय उत्तरं किंवा काही प्रयोग वहीमध्ये जी निरीक्षणं आहेत ती कशा प्रकारे भरलेली आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ही आहे आपल्या या कार्यवहीची अनुक्रमणिका. तर या ठिकाणी दिलेले आहेत प्रात्यक्षिकाचे शीर्षक. तर हे सगळे प्रयोग आपल्याला करून बघायचे आहेत. तर साधारणतः असे हे 12 प्रयोग आहेत. तर आपण आता त्यातील प्रात्यक्षिक क्रमांक 1 बघणार आहोत. तर याचा उद्देश जो आहे तो आहे दिलेल्या क्षारांमधील क्लोराईड, ब्रोमाइड व आयोडाईन आयनांचे अस्तित्व ओळखणे. हा आपला पहिला प्रयोग. तर त्यासाठी साहित्य काय लागणार हे दिलेलं आहे. रसायने कोणती कोणती लागणार? सिल्वर नायट्रेट, पोटॅशियम क्लोराईड, पोटॅशियम ब्रोमाइड आणि पोटॅशियम आयोडाईड ही रसायने यासाठी लागणारी आहेत. तर या ठिकाणी ही अशा प्रकारची आकृती दिलेली आहे. तर बघा, अशा प्रकारे तुमच्या प्रयोग वहीमध्ये आहे. या परीक्षा नळ्या दिलेल्या आहेत. परीक्षा नळी 3 घेतलेल्या आहेत, अ, ब आणि क. तर इथे तुम्हाला रिकामी जागा असते, या ठिकाणी परीक्षा नळी असं लिहायचं आहे. तर इथे बघा आता हे ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला हे 3 खालचे बॉक्स जे आहेत हे रिकामे दिसणार आहेत. तर या ठिकाणी तुम्ही नावं द्यायची आहेत, पोटॅशियम क्लोराईड, पोटॅशियम ब्रोमाइड आणि पोटॅशियम आयोडाईन. ओके. तर आता हे तिन्ही नावं तुमची भरून झाली असतील तर खाली ही जी कृती आहे ही कृती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. एकामध्ये पोटॅशियम क्लोराईड, दुसऱ्यामध्ये पोटॅशियम ब्रोमाइड, तिसऱ्यामध्ये पोटॅशियम आयोडाईन हे सुमारे 5-5 मिली इतकं घेतलेलं आहे. आणि आता या तिन्ही परीक्षा नळ्यांच्या मध्ये 5-5 मिली सिल्वर नायट्रेट आपल्याला मिसळून ते हलवायचे आहे आणि त्याच्यानंतर त्याचे निरीक्षण करायचं आहे. तर हा आहे निरीक्षणचा तक्ता. तर बघा, पहिल्यांदा पोटॅशियम क्लोराईड. ठीक आहे. तर चला, पहिली परीक्षा नळी ए आलेली आहे. पोटॅशियम क्लोराईड, त्याच्यामध्ये आपण काय ऍड केलेलं आहे? सिल्वर नायट्रेट जर ऍड केलं तर या बघानी अवक्षेपचा रंग कसा येणार? पांढरा येणार. तर इथे द्रावणातील आयन कसे येणार? क्लोराईड होणार. तर पुढे सुद्धा हे अशा प्रकारे लिहून घ्यायचं आहे. KBr म्हणजेच पोटॅशियम ब्रोमाइड प्लस त्याच्यामध्ये आपण काय मिळवलेलं आहे? सिल्वर नायट्रेट मिळवलेले आहे. त्याचे पुढे समीकरण हे KNO3 प्लस म्हणजेच अधिक AgBr. तर याचा रंग फिकट पिवळा आलेला आहे आणि द्रावणातील आयन हे ब्रोमाइड असं लिहायचं या ठिकाणी. त्यानंतर तिसरी परीक्षा नळी KI, पोटॅशियम आयोडाईन. तर याच्यामध्ये सिल्वर नायट्रेट मिळवल्यानंतर त्याचे समीकरण कसे येणार? KNO3 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट आणि इकडे राहिलं हे सिल्वर. तर याचा कलर कसा असणार? गडद पिवळा. तर या ठिकाणी द्रावणातील आयन असणार आहे आयोडाईड. चला, तर आता या ठिकाणी निरीक्षण आणि अनुमान आपण लिहित आहोत. प्रयोगातील तिन्ही अभिक्रियांमध्ये आयनांचे अवक्षेप होते. त्यांच्या बाह्यतम कक्षेत समान इलेक्ट्रॉन आहेत व त्यांची संयुजा 1 असते. तर अशा प्रकारे आपण हे पूर्ण केलेलं आहे. आता यामध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारलेले आहेत. तर प्रश्न पहिला जो आहे याच्यासाठी जे पर्याय दिलेले आहेत त्यातला पर्याय 1 हा बरोबर आहे. हॅलोजन गणातील मूलद्रव्यांची संयुजा 1 असते. त्यानंतर दुसरा जो आहे याच्यासाठी जे पर्याय दिलेले आहेत त्यातला क्लोरीन हा पर्याय बरोबर आहे. हॅलोजन गणातील सर्वात क्रियाशील मूलद्रव्य क्लोरीन आहे. त्यानंतर तिसरा जे आहे त्यातला क हा जो पर्याय आहे ब्रोमीन म्हणजेच कक्ष तापमानाला द्रवरूप असणारे हॅलोजन मूलद्रव्य ब्रोमीन हे आहे. चला, त्यानंतरचा आहे चौथं, गणात वरून खाली जाताना मूलद्रव्याचा धातू आणि गुणधर्म हा कमी होत जातो. त्यानंतर 5वं, आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्याची संयुजा सुरुवातीला वाढत जाते व नंतर कमी होत जाते. तर ड पर्याय हा बरोबर आहे. आता चला या खालचे प्रश्न बघूयात. आधुनिक आवर्त सारणीचे निरीक्षण करून हॅलोजन कुलातील मूलद्रव्यांच्या क्रियाशीलतेत दिसून येणारी प्रवणता स्पष्ट करा.
तर या ठिकाणी याचं उत्तर दिलेलं आहे बघा. गण 17 मध्ये हॅलोजन कुलाचे सदस्य आहेत. सर्वांचे सर्वसाधारण रेणुसूत्र X2 असे आहे. गणात वरून खाली जाताना त्यांच्या भौतिक स्थितीत प्रवणता दिसून येते. फ्लोरीन, क्लोरीन हे वायू आहेत. ब्रोमीन हा द्रव आहे, तर आयोडीन हा स्थायू आहे. त्यानंतरचा दुसरा, हॅलोजन कुलातील मूलद्रव्याच्या गुणधर्मातील साम्य कोणती आहेत? तर याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. हॅलोजन गणातील मूलद्रव्यांच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन असतात, त्यामुळे त्यांची सर्वांची संयोजा 1 आहे. ही सगळी अधातू मूलद्रव्ये असून क्रियाशील आहेत. नेक्स्ट आहे, निष्क्रिय वायू मूलद्रव्यांना 0 गणात का स्थान देण्यात आलेले आहे? तर याचे इथं उत्तर आहे. तुम्ही अगदी व्यवस्थित व्हिडिओ पॉज करत हे जे उत्तर आहेत ही लिहून घेऊ शकता. मेंडेलिव्हच्या मूळ आवर्त सारणीत राजवायूंसाठी जागा राखून ठेवलेली नव्हती, परंतु 19व्या शतकात शेवटी हेलियम, निऑन, आर्गॉन इत्यादी राजवायू म्हणजेच निष्क्रिय वायूंचा शोध लागल्यावर मेंडेलिव्हने मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता 0 गण निर्माण केला व त्या निष्क्रिय वायूंना 0 गणात स्थान देण्यात आले आहे. तर अशा प्रकारे याची उत्तर आपण दिलेली आहेत. चला विद्यार्थ्यांनो, पहिलं प्रात्यक्षिक आपलं झालेलं आहे. आता प्रात्यक्षिक क्रमांक 2 बघणार आहोत. तर त्याचा उद्देश काय आहे वाचून घेऊयात. खालील रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास करून त्यांच्या निरीक्षणाची नोंद करणे व अभिक्रियेचा प्रकार ओळखणे. तर त्यासाठी जे साहित्य जे लागणार आहे ते सर्व इथं दिलेलेच आहे. रसायन दिलेले आहेत आणि कृती सुद्धा दिलेली आहे. आता कुठले कुठले रिकाम्या जागा भरायच्या आहेत काय काय ठिकाणी ते आपण बघूयात. तर या ठिकाणी अभिक्रियाकारकांची संख्या, उत्पादितांची संख्या, अभिक्रियेचे वैशिष्ट्य आणि अभिक्रियेचा प्रकार असा हा छोटासा तक्ता दिलेला आहे. या ठिकाणी मॅग्नेशियम आणि ऑक्सिजनची आपल्याला अभिक्रिया होताना दिसते आणि उत्पादित आपल्याला मिळते मॅग्नेशियम ऑक्साईड. अभिक्रियाकाराची संख्या 2 आहे, उत्पादिताची संख्या आता एकच उत्पादित आपल्याला मिळालेलं आहे. तर वैशिष्ट्याच्या ठिकाणी काय लिहायचं? अनेक अभिक्रियाकारके एकत्र येऊन एकच उत्पादित मिळतात. तर या ठिकाणी बघा हे 2 येऊन एकच मिळालेला आहे. तर हा जो प्रकार आहे हा कोणता आहे? संयोग अभिक्रिया असे याला म्हणतात. तर भाग दुसरा, याच्यामध्ये कोणतं घेतलेलं आहे? जस्त घेतलेला, झिंक घेतलेला आहे, म्हणजे जस्त घेतलेला आहे आणि त्याच्यावरती सल्फ्युरिक आम्ल टाकलेलं आहे. तर ही ती अभिक्रिया आहे. या ठिकाणी दिलेला आहे बघा, ही अभिक्रिया आहे आणि याच्यापासून ही उत्पादित मिळालेले आहेत. तर अभिक्रियाकारकांची संख्या किती आहे? 1, 2. त्यामुळे इथे 2 लिहिलेलं. उत्पादितांची संख्या 1, 2. तर त्यामुळे इथे सुद्धा 2 लिहिलेलं आहे. तर आता वैशिष्ट्य, एका पदार्थातील अणू विस्थापित होतात आणि हा जो प्रकार आहे हा आहे विस्थापन अभिक्रिया. त्यानंतर तिसरा प्रयोग आहे तो आहे लेड नायट्रेटला उष्णता देणे. तर या अभिक्रियेमध्ये बघा लेड नायट्रेट जे आहे त्याला उष्णता द्यायची आहे. तर तो अभिक्रियाकारक किती आहे? एकच आहे लेड नायट्रेट. मात्र उत्पादित किती जर उत्पादित झालेले आहेत तर 2 उत्पादित झालेले आहेत, त्यामुळे त्याची संख्या 2 इथं असं दिलेलं आहे. अभिक्रियेचे वैशिष्ट्य, अधिक साधे पदार्थ मिळतात किंवा अनेक उत्पादिते मिळतात. आणि हा जो प्रकार आहे तो आहे अपघटन अभिक्रिया. तर बघा यावरचा निष्कर्ष आणि अनुमान दिलेलंच आहे. पॉइंट 1, 2, 3 तुम्ही ते वाचून घेऊ शकता. आता आपण याच्यावरचे बहुपर्यायी प्रश्न बघणार आहोत. चला, पहिला आहे लोखंडी खिळा गंजणे ही अभिक्रिया आहे. तर हे पर्याय दिलेले आहेत आणि यातला पर्याय 1 हा जो आहे संयोग अभिक्रिया आहे. दुसरं, मॅग्नेशियम ऑक्साईडच्या जलीय द्रावणात लिटमस कागद बुडवल्यास खालील बदल दिसून येतो. तर 4 पर्याय दिलेले आहेत, अ, ब, क, ड आणि त्यातला हा अ जो पर्याय आहे लाल लिटमस निळा होतो, म्हणून मॅग्नेशियम ऑक्साईड आम्लारीधर्मी आहे. तर तुम्ही व्यवस्थित उत्तरं बघून नोट डाऊन करायची आहेत. तिसरा, जस्ताचा तुकडा विरल सल्फ्युरिक आम्लात बुडवला असता तयार झालेल्या द्रावणाचा रंग
कोणता? तर त्यासाठी सुद्धा 4 पर्याय आहेत आणि यातला जो पर्याय आहे हा आहे रंगहीन. जस्ताचा तुकडा जर विरल सल्फ्युरिक आम्लामध्ये बुडवला तर त्या द्रावणाचा रंग काय होतो? रंगहीन होतो. चला आता यावरचे हे प्रश्न. काही द्रवरूप औषधं गडद रंगाच्या बाटल्यांमध्ये का ठेवावी लागतात? तर याचं हे उत्तर. काही द्रवरूप औषधांवर सूर्यप्रकाश पडल्यास रासायनिक अभिक्रिया होऊन त्या औषधांचे अपघटन होण्याची शक्यता असते, म्हणून अशी औषधं गडद रंगाच्या बाटल्यांमध्ये ठेवतात. ओके, तर यातला आता दुसरा. खाद्यतेल खूप काळ राहिल्यावर खवट का होतात? उत्तर बघा. खाद्यतेल खूप काळ राहिल्यावर हवेमुळे त्यांचे ऑक्सिडीकरण होऊन ते खवट होतात. खाद्यतेलांचा संपर्क वायूंशी होतो व त्यांच्यात हा रासायनिक अभिक्रिया घडण्याला सुरुवात होते, म्हणजेच ऑक्सिडीकरण ही क्रिया घडून येते. त्यामुळे खाद्यतेलाचा वास खवट उग्र अशा स्वरूपाचा येतो. त्यामुळे खाद्यतेल खूप काळ राहिल्यास खवट होतात. आता हे तिसरं. BaSO4 प्लस 4C याची अभिक्रिया झालेली आहे BaS प्लस 4CO. तर ही जी अभिक्रिया दिलेली आहे, ऑक्सिडीकरण व क्षपण प्रत्येकी कोणाचे होते ते लिहा आणि अभिक्रियेचा प्रकार ओळखा. या अभिक्रियेत बेरियम सल्फेटचे बेरियम सल्फाइडमध्ये क्षपण होते, तर कार्बनचे ऑक्सिडीकरण कार्बन डायऑक्साइडमध्ये होते. ही रेडॉक्स अभिक्रिया आहे, कारण यामध्ये क्षपण आणि ऑक्सिडीकरण दोन्ही प्रक्रिया घडतात. ओके, तर यातला चौथा. विस्थापन, अपघटन आणि संयोग या अभिक्रियांचे प्रत्येकी एक उदाहरण स्पष्टीकरणासह लिहा. तर आपण 3 पॉइंट काढलेले आहेत. विस्थापन अभिक्रिया, पोटॅशियम आयोडाईड या द्रावणात क्लोरीन वायू जाऊ दिला असता आयोडीन विस्थापित होते आणि ही अशा प्रकारची रिॲक्शन तुम्हाला मिळते. ठीक आहे, ती व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. अपघटन अभिक्रिया, याच्यामध्ये सिल्वर क्लोराईड सूर्यप्रकाशात ठेवला असता त्याचे अपघटन चांदी क्लोरीन यामध्ये होते. तर ही आहे याची रिॲक्शन. ओके, ती सुद्धा तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायची आहे. आता संयोग अभिक्रिया, त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्साईडची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होते. तर त्यासाठी ही दिलेली आहे रिॲक्शन CaO प्लस H2O आणि त्याच्यापासून CaOH2 तयार होतं, म्हणजेच कॅल्शियम हायड्रॉक्साईड. 2 नंबरचा प्रात्यक्षिक आपला झालेला आहे. आता प्रात्यक्षिक क्रमांक 3 बघूयात. तर याचा उद्देश वाचूयात. खालील रासायनिक अभिक्रियांचे निरीक्षण करणे आणि त्यांचे संयोग, विस्थापन, अपघटन आणि दुहेरी विस्थापन अभिक्रिया यांच्यामध्ये वर्गीकरण करणे. तर या त्या अभिक्रिया कोणकोणत्या आपल्याला करायचं आहे ते साहित्य दिलेलं आहे, लागणारे रसायन दिलेली आहेत आणि कृती सुद्धा सांगितलेली आहे. तर हे व्यवस्थित तुम्ही वाचून घ्यायचे. आपण जिथे जिथे उत्तर भरायचे आहेत ते बघत आहोत. पहिला आहे कृती बघा. प्रयोग कृती. डिशला स्पर्श करून अभिक्रियेमध्ये शोषली जाणारी अगर बाहेर पडणारी उष्णता नोंद करा. तर त्यामध्ये निरीक्षणामध्ये काय लिहायचं आहे? डिश गरम लागते, म्हणजेच अभिक्रियेत उष्णता बाहेर टाकली जाते. दुसरं, अभिक्रियेमध्ये बाहेर पडणारा वायू किंवा बाष्प यांची नोंद करा. तर मिश्रण उकळते आणि पाण्याची वाफ बाहेर टाकली जाते. तिसरा, अभिक्रिया सुरू होताना आवाज होत असल्यास तो नोंदवा. तर फसफसण्याचा आवाज ऐकू येतो. आणि चौथा आहे अभिक्रियेमध्ये होणारे भौतिक बदल नोंदवा. बुडबुडे दिसतात आणि मिश्रण गरम होते. तर यासाठी रासायनिक अभिक्रिया ही दिलेली आहे आणि आता आपण त्याचा निष्कर्ष अनुमान काय होतं हे बघूयात. पाण्याचे चुनकळीशी होणारी अभिक्रिया ही संयोग अभिक्रिया आहे किंवा उष्मादायी. येथे कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी यांची अभिक्रिया होऊन CaOH2 तयार होतो, म्हणजे चुन्याची निवळी तयार होते. तर ही आहे कृती. आता ब बघणं नाव ब प्रयोग आहे आपला.
तर इथं नावं काय काय द्यायची आहेत बघा. चिमटा ही आहे परीक्षा नळी, याच्यामध्ये हे जे आहे हे आहे फेरस सल्फेट आणि हा जो आहे हा आहे बर्नर. पहिल्यामध्ये फेरस सल्फेटचा मूळ रंग नोंदवा. तर तो कसा आहे, फिक्कट हिरवा. त्यानंतर उष्णता देत असताना जो वायू बाहेर पडतो त्याचा रंग कोणता आहे, रंगहीन. आणि थंड केल्यावर परीक्षा नळीत शिल्लक राहिलेल्या पदार्थाचा रंग आहे काळसर तपकिरी. तर हे व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचं आहे. आता रासायनिक अभिक्रिया हे रिॲक्शन दिलेली आहे. आता त्याचा निष्कर्ष आणि अनुमान. फिक्कट हिरव्या रंगाचा फेरस सल्फेटच्या स्फटिकांचे उष्णता दिल्याने अपघटन होते आणि SO2 व SO3 वायू मिश्रणाच्या रूपात बाहेर पडतात. आणि दुसरं, परीक्षा नळ्यांमध्ये काळसर तपकिरी रंगाचा पदार्थ शिल्लक राहतो, म्हणून ही अपघटन अभिक्रिया. तर या ठिकाणी काय काय नावं दिलेली आहेत बघा. लोखंडी खिळा, इथे हे जे द्रावण आहे हे कॉपर सल्फेटचे द्रावण आहे. इथे सुद्धा नाव कॉपर सल्फेटचे द्रावण आणि इथे द्यायचं आहे लोखंडी खिळा. तर या ठिकाणी बघा, प्रयोगापूर्वी कॉपर सल्फेटच्या द्रावणाचा रंग निळा आहे. त्यानंतर पूर्वीचा लोखंडी खिळाचा रंग करडा आहे. प्रयोगानंतर द्रावणाचा रंग आहे तो आहे फिक्कट हिरवा आणि लोखंडी खिळाचा जो रंग आहे तो आहे तांबूस तपकिरी. तर त्याचे निष्कर्ष किंवा अनुमान आपण काय देणार आहोत. या ठिकाणी रिकामी जागा दिलेली आहे बघा. त्याचे त्या द्रावणातून तांब्याचे विस्थापित करतात आणि त्यांचा रंग तांबूस तपकिरी होतो. तर ही कसली अभिक्रिया आहे, विस्थापन अभिक्रिया आहे. त्यामध्ये कॉपर सल्फेट द्रावणाचा मूळ रंग निळा होतो कारण त्यात कॉपरचे आयन अस्तित्वात होते. हिरवा रंग फिक्कट होतो म्हणजेच त्यात Fe2चे आयन असतात. आणि तिसरं आहे ते आहे द्रावणातील तांबड्या रंगाचा थर खिळ्यावर जमा होतो म्हणून करड्या रंगाचा खिळा तांबूस दिसतो. तर हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. आता ही तिसरी कृती आहे, सोडियम सल्फेट आणि बेरियम क्लोराईड यांच्यातील अभिक्रिया. तर ही कृती आहे दिलेली. आता याच्यामधील निरीक्षण काय काय ते लिहायचे आहे. तर प्रयोगापूर्वी सोडियम सल्फेटचा रंग कसा असतो, रंगहीन आणि पाण्यात तो द्रावणीय असतो. प्रयोगापूर्वीचा बेरियम क्लोराईडचा कसा असतो, रंगहीन, तसाच तोही पाण्यात द्रावणीय असतो. आता दोन्ही एकत्र केल्यानंतर पांढऱ्या रंगाचा अद्रावणीय अवक्षेप तयार होतो म्हणजे अविरघळणारा. पुढे आता याचा निष्कर्ष आणि अनुमान बघणार आहोत. त्याचबरोबर त्याचे बहुपर्यायी प्रश्न इथे आहेत. तर या अभिक्रियेत पांढऱ्या रंगाचे अविद्राव्य असे मिश्रण तयार झाल्याने चंचू पात्रात पांढऱ्या रंगाचा अवक्षेप तयार होतो. आणि दुसरा पॉइंट द्यायचा आहे, दुहेरी विस्थापन अभिक्रिया आहे. आता बहुपर्यायी प्रश्न. पहिला आहे, चुनकळीवर होणारी पाण्याची अभिक्रिया अभ्यासण्यासाठी चुनकळीवर थोडेसे पाणी शिंपडतात. हा पर्याय क बरोबर आहे. दुसरा, जेव्हा फेरस सल्फेटच्या स्फटिकांना उष्णता दिली जाते तेव्हा परीक्षा नळीत मिळणारा अवक्षेप रंगहीन असतो. जेव्हा सोडियम सल्फेटच्या द्रावणाची बेरियम क्लोराईडच्या द्रावणाशी अभिक्रिया होते तेव्हा अभिक्रियेनंतर द्रावणामध्ये मुख्यत्वे करून अ आणि ब म्हणजे बेरियम सल्फेट आणि सोडियम क्लोराईड. तर यासाठी आपण क पर्याय निवडायचा आहे. अ आणि ब हे दोन्ही पदार्थ असते. चौथा, लोखंडी खिळ्याची कॉपर सल्फेटच्या द्रावणाशी अभिक्रिया ही कसली आहे, मगाशीच आपण लिहिलं, विस्थापन अभिक्रिया आहे. आणि पाचवं, कॉपर सल्फेटच्या पाण्यातील द्रावणात ठेवलेल्या लोखंडी खिळ्यावर मिळणारा तांबूस तपकिरी रंग हा कॉपरचा असतो. आता यातले प्रश्न, चुनकळीवर पाणी टाकणे या अभिक्रियेचे वर्गीकरण कोणत्या प्रकाराने करता येईल हे स्पष्ट करा. याचं उत्तर, चुनकळीचे खडे घेऊन त्यावर पाणी शिंपडले असता कॅल्शियम ऑक्साईड व पाणी यांच्या संयोगाने CaOH2 तयार होतो व भरपूर उष्णता बाहेर पडते. तर याची इथेही रिॲक्शन दिलेली आहे. मी थोडंसं हायलाइट करते इथे. यालाच संयोग अभिक्रिया म्हणतात. चुनकळीवर पाणी टाकणे ही संयोग अभिक्रिया आहे. पुढे सेकंड प्रश्न,
वरील प्रयोगात लोखंडी खिळ्याऐवजी तारेची घासणी घेतल्यास अभिक्रिया जलद होते. यावरून अभिक्रियेचा वेगावर परिणाम करणारा कोणता घटक तुमच्या लक्षात येतो हे स्पष्ट करा. तर वरील जो प्रयोग आपण केलेला आहे त्याच्यामध्ये लोखंडी खिळ्याऐवजी जर तारेची घासणी घेतली तर अभिक्रिया जलद होते. या अभिक्रियेला तारेची घासणी ही उत्तम अभिक्रियाकारक आहे यावरून असे लक्षात येते. तारेची घासणी ही अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करते. या अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणता येईल. अभिक्रियाकारकाचे कण लहान असल्यास अभिक्रियाकारकाचा दर जास्त असतो. त्याचं कारण स्पष्ट केलेलं आहे. तिसरा, फेरस सल्फेटला उष्णता दिल्यावर परीक्षा नळीत शिल्लक राहिलेल्या पदार्थास काय म्हणतात? आता फेरस सल्फेटला उष्णता दिल्यावर परीक्षा नळीमध्ये करपट आणि काळ्या रंगाचा पदार्थ शिल्लक राहतो. त्या पदार्थास Fe2O3 आणि कंसाच्या बाहेर पुन्हा 2 पदार्थ असे म्हणतात. तर फेरस सल्फेटला उष्णता दिल्यावर तांबड्या रंगाचा पदार्थ या आयर्न ऑक्साईड असे म्हणतात. तर इथं मी ते हायलाइट करते. त्यानंतर चौथा, पाठ्यपुस्तकातील दुहेरी विस्थापन अभिक्रियेचे निरीक्षण करून त्यातील साम्य लिहा. तर हे याचं उत्तर. BaSO4च्या द्रावणात K2CrO4 घातले असता पांढरा अवक्षेप तयार होतो आणि या अभिक्रियाकारकांमधील आयनांची अदलाबदल होऊन पांढरा अवक्षेप तयार झाला म्हणून या अभिक्रियेला दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणता येईल. आता पुढे दुहेरी इथं विस्थापन आहे. अभिक्रिया आयनांचा अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो. धन आयन ऋण आयन यांची अदलाबदल होते व अवक्षेप तयार होतो. तर हा झाला आपला तिसरा. आता पुढचा आहे प्रात्यक्षिक क्रमांक 4. तर याचा उद्देश वाचून घेऊयात. विद्युत वाहक तारेच्या वेटोळ्यांमधून विद्युतधारेचे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र अभ्यासणे. तर त्यासाठी साहित्य, कृती आणि या ठिकाणी आता काय काय नावं द्यायची आहेत बघा. हे आहे कुंतल, हे आहे चुंबकीय बलरेषा, तर याला संपर्क तार. तर इथं तुम्ही नाव द्यायचं आहे ते आहे विद्युत घट म्हणजेच बॅटरी. ठीक आहे. तर इथं नाव द्यायचं आहे चुंबकीय क्षेत्राची दिशा. हे आहे विद्युत रोध म्हणजेच रेझिस्टन्स आणि हे आहे ॲमीटर. ओके, चला तर नावं देऊन झालेली आहेत आपली. खाली कृती दिलेली आहे, व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. निरीक्षणामध्ये बघा, पहिला, वेटोळ्यांमधून विद्युतधारा सुरू केल्यास वेटोळ्यांच्या प्रत्येक बिंदूशी चुंबकीय बलरेषा निर्माण होतात. त्यानंतर दुसरं, बिंदूपासून दूर जाऊ तशी चुंबकीय बलरेषांची समकेंद्री वर्तुळ विरळ होत जातील. ठीक आहे. तर हे आपण रिकाम्या जागा भरल्या. आता याचा निष्कर्ष, वेटोळ्यातून विद्युतधारा वाहत असताना वेटोळ्यांच्या प्रत्येक बिंदूभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. आणि दुसरं, तर इथं छोटी जागा दिलेली आहे त्यामुळे मी याचं उत्तर इथं खाली भरलेलं आहे बघा. वरील प्रयोगात निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता, तारेतून वाहणारी विद्युतधारा व वेटोळ्यातील वेढ्यांची संख्या यावर अवलंबून असते. आता यातले आलेले आहेत बहुपर्यायी प्रश्न. पहिला, वरील प्रयोगात चुंबक सूचीवरून चुंबकीय बलरेषांची दिशा ठरवता येईल. दुसरं, नालकुंतलातून विद्युतधारा गेल्यास निर्माण होणाऱ्या चुंबकीय बलरेषांची संरचना च्या बलरेषांप्रमाणे असते. तर पर्याय आहे अ, पट्टी चुंबकच्या बलरेषांप्रमाणे असते. तिसरं, फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम या उपकरणात वापरला जात नाही. तर ते आहे संगणक. चौथं, खालीलपैकी मध्ये विद्युतधारेचा औष्णिक परिणाम दिसून येत नाही. तर पर्याय क, विद्युत मोटरमध्ये विद्युतधारेचा औष्णिक परिणाम दिसून येत नाही. आता विद्युत परिपथावरील विद्युत रोध मोजण्यासाठी अॅमीटर वापरतात. आता चौथ्यावरचे काही प्रश्न. वीजवाहक तारांना काही ठिकाणी रबरी आवरण गुंडाळलेले असते, याचे कारण काय आहे?
ओके, चला याचं आपण आता कारण बघूया. अपघात घडून येऊ नये यासाठी आवरण गुंडाळलेले असते. दोन्ही धारा एकमेकांना चिकटल्यास त्यातून खूप विद्युत धारा वाहू लागते व त्यासाठी उष्णता निर्माण होऊन आजूबाजूला ज्वालाग्रही पदार्थ असल्यास आगीचा भडका उडू शकतो. म्हणून वीजवाहक तारांना काही ठिकाणी रबरी आवरण गुंडाळलेले असते. तर हे जनरल नॉलेजचे प्रश्न आहे, त्याचं उत्तर अगदी व्यवस्थित दिलेलं आहे, बघू शकता. दुसरा, तुम्हास पॅराफिन ऑइल, लोखंडाचा खिळा, चुंबक पट्टी, बॅटरी, विद्युतवाहक असे विद्युतवाहक तारेचे वेटोळे दिले आहे. या साहित्याच्या आधारे चुंबकीय क्षेत्र अभ्यासासाठीची कृती लिहा. ओके, तर पटकन प्रश्न वाचून घेतलेला आहे आपण. आता उत्तर. काही साहित्य हे चुंबकीय क्षेत्राच्या संपर्कात आल्यास त्यांच्या तारेचे वेटोळे चुंबक पट्टी भोवती गुंडाळून त्या तारेच्या एका बाजूस खिळा आकर्षला व एका बाजूला बॅटरी जोडून ते विद्युतवाहक तारेचे वेटोळे गुंडाळलेले चुंबक पट्टी जोडून हलवले असता त्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. याचा अभ्यास करता येईल. तिसरा, औद्योगिक क्षेत्रासाठी चुंबकाचा वापर करण्यासाठी चुंबक निवडताना कायम चुंबक आणि विद्युत चुंबक यांपैकी कोणता चुंबक निवडाल? तुमच्या उत्तराचे समर्थन लिहा. तर औद्योगिक क्षेत्रासाठी चुंबकाचा वापर करण्यासाठी विद्युत चुंबक वापरावा लागेल. विद्युत चुंबक, कारण एखाद्या वेळेस जर अचानक ऊर्जा हवी असेल तर विद्युत चुंबकाच्या सहाय्याने उष्णता किंवा ऊर्जा निर्माण करता येऊ शकते. तर हे त्याचं उत्तर. चला विद्यार्थ्यांना आपण पटपट बघत आहोत. आता आलेला आहे आपलं प्रात्यक्षिक क्रमांक 5 आणि त्याचा हा उद्देश दिलेला आहे. बर्फावर उष्णतेचा होणारा परिणाम आलेखाच्या सहाय्याने अभ्यासणे. तर या ठिकाणी कृती दिलेली आहे. पहिला इथं रिकामी जागा आहे, इथं स्टँड, इथे हे तापमापी किंवा कंसामध्ये तुम्ही थर्मामीटर लिहू शकता. बर्फाचे तुकडे, बर्नर. तर इथे सुद्धा तापमापी, बर्फाचे तुकडे आणि बर्नर. याचा निष्कर्ष आणि अनुमान. बर्फाचे पाण्यात रूपांतर होत असताना तसेच पाण्याचे वायू अवस्थेत रूपांतर होत असताना उष्णता शोषली जाते. मात्र रूपांतरण प्रक्रियेदरम्यान शोषल्या गेलेल्या उष्णतेमुळे तापमानात वाढ होत नाही. यालाच अप्रकट उष्मा म्हणतात. तर याचे प्रश्न. पहिला बघा, पदार्थास उष्णता देत असताना खालीलपैकी कोणत्या स्थिती आढळून येतात? तर यातला ब पर्याय हा जो आहे स्थायू प्लस द्रव आणि त्याच्यानंतर वायू. द्रवाचे स्थायूमध्ये रूपांतर होत असताना अप्रकट उष्मा बाहेर फेकला जातो. या वाक्याचे स्पष्टीकरण तुम्ही कसे द्याल? तर इथे दिलेलं आहे मी उष्णता बाहेर टाकली जाते आणि तापमान तेवढेच राहते. तिसरं, वरील प्रयोगात बर्फ पूर्ण वितळल्यानंतर पाण्याचे तापमान जास्तीत जास्त किती वाढू शकते? बर्फ पूर्ण वितळल्यानंतर पाण्याचे तापमान 100°C वाढू शकते. चौथं, प्रेशर कुकरमध्ये पाण्याचे तापमान वाढण्याचे कारण दाबामध्ये बदल होतो. पाचवा आहे, बर्फात मीठ मिसळून तापमान 0°C पेक्षा कमी करता येते. आणि आता याच्यावरचं महत्वाचं म्हणजे हे प्रश्न. आलेखामध्ये सुरुवातीस व शेवटी दिसणारी स्थिर रेषा काय स्पष्ट करते? पहिलं, आलेखामध्ये सुरुवातीस तापमान वाढत जाते, शेवटी तापमान स्थिर होते, म्हणजेच 100°C ला पाणी उकळते. आणि दुसरं, बर्फाच्या सर्व तुकड्यांचे पाणी होईपर्यंत मिश्रणाचे तापमान 0°C असे स्थिर राहते. बर्फाची अवस्था बदलून पाणी झाल्यास तापमान 100°C वाढत जाते. त्यानंतर आलेखावरून अप्रकट उष्मा कसा स्पष्ट कराल ते सविस्तर लिहा. तर उत्तर, बर्फाचे पाण्यात रूपांतर होत असताना पाणी आणि पाण्याचे वाफेत होत असताना तापमान स्थिर राहते. आपण उष्णता पुरवत असूनही तापमान वाढत नसल्याचे आढळते. यामुळे हे रूपांतर होत असताना आलेखावर एक्स अक्षाला समांतर रेषा दिसते. म्हणजेच आपण
पुरवत असलेली उष्णता ही तापमान वाढीला वापरली जात नाही. तर आता मगाशी या ठिकाणी हा जो निरीक्षण तक्ता आणि हा जो आलेख आहे हा आपण इथे खाली काढलेला आहे. बघा, हा आहे निरीक्षण तक्ता. वेळ आणि तापमान अंश सेल्सिअस मध्ये दिलेला आहे. 0 पासून 20 आणि तापमान बघा त्याच्यानुसार सगळं दिलेलं आहे. तर हे अगदी व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करून घ्या. 0 ला 0च आहे, 2 साठी 18 अंश झालेला आहे, 4 मिनिटानंतर 21 अंश झालेला आहे. जवळजवळ असे 44 मिनिटापर्यंत आपण तापमानाची नोंद घेतलेली आहे. इथे पाण्याचे तापमान आणि हे वेळ मिनिटे. तर हा आलेख अशा प्रकारे आहे, तुम्ही असा काढून घेऊ शकता. आता प्रात्यक्षिक क्रमांक 6 आलेला आहे. हे आहे उद्देश, म्हणजे गरम पाणी नैसर्गिकरित्या थंड होत असताना त्याचे तापमान मोजणे आणि काल तापमान याचा आलेख काढणे. तर ह्या अशा ठिकाणी इथे बघून तुम्ही रिकामी जागा लिहायची आहे. तापमापी, पाणी, बर्नर, चंचुपात्र आणि स्टँड. तर उष्णता देण्यापूर्वीचे तापमान आहे 35 अंश सेल्सिअस आणि हे त्याचे निरीक्षण तक्ता आहे. हा असा त्याचा आलेख आहे. आता याचे निष्कर्ष आणि अनुमान काय येणार बघा. जेव्हा पाण्याच्या व सभोवतालच्या तापमानात खूप फरक असतो तेव्हा पाण्याचा थंड होण्याचा वेग जास्त असतो आणि जसजसे पाण्याचे तापमान कमी होत असते तसतसे पाण्याचा थंड होण्याचा वेग कमी होतो. बहुपर्यायी प्रश्न. तर पहिला जो आहे याच्यासाठी पाण्याचे तापमान मोजण्याची योग्य पद्धत, त्याच्यासाठी क पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे उष्ण पाणी नैसर्गिकरित्या थंड करताना तापमान आलेख अशा प्रकारे, हा क या प्रकारे दिसेल. त्यानंतर 4 विद्यार्थ्यांनी मिळवलेले तापमान कालबद्दल आलेख खालीलप्रमाणे आहेत. खालीलपैकी कोणता आलेख बरोबर असण्याची शक्यता आहे. तर यातला हा ड बरोबर आहे. यामध्ये हिवाळ्यात उघड्या ठिकाणी उष्ण द्रव लवकर थंड होतात. जेव्हा पाण्याचे वाफेत रूपांतर होते तेव्हा उष्णता बाहेर पडते. आता याच्यावरचे प्रश्न बघूयात. प्रश्न पहिला, वरील कृतीच्या आधारे काल व तापमानाचा आलेख काय दर्शवतो ते लिहा. तर पाण्याला उष्णता देण्यापूर्वीचे तापमान 35 अंश सेल्सिअस होते. नंतर 1 मिनिटांनी तापमान 0 ने कमी होत होते. आलेखानुसार सरळ रेषालेख तयार होतो. आणि दुसरा पॉइंट काय दिले, वरील आलेख पाण्याचे आकारमान व घनता दर्शवतो. 4 अंश सेल्सिअस तापमानाला आकारमान कमी, घनता जास्त दर्शवते. एका भांड्यात 80 अंश सेल्सिअस तर दुसऱ्या भांड्यात 60 अंश सेल्सिअस तापमानाचे पाणी घेऊन थंड होण्यास ठेवल्यास कोणते पाणी लवकर थंड होईल आणि तुमच्या उत्तराचे समर्थन करा. तर 80 अंश तापमानाचे पाणी लवकर थंड होते, तसेच 60 अंश सेल्सिअस तापमानाचे पाणी वेळाने थंड होते, कारण 60 अंश तापमान हे 80 अंशपेक्षा कमी असल्याने हवेतील आर्द्रतेमुळे ते पाणी लवकर थंड. भांड्यात पाणी ठेवले तरीही 80 अंश सेल्सिअस तापमानाचे पाणी लवकर थंड होईल. पुढे 2 चंचुपात्र घेऊन दोन्ही मध्ये प्रत्येकी सुमारे 70 अंश सेल्सिअस तापमानाचे 50 मिली पाणी घेतले. अ चंचुपात्रात 30 अंश सेल्सिअस तापमानाचे 50 मिली, ब मध्ये 5 मिनिटांनंतर 30 अंश तापमानाचे 50 मिली पाणी घेतल्यावर लगेच दोन्ही चंचुपात्रातील पाण्याच्या तापमानाची नोंद केली असता काय घडले. तर अ मध्ये पाण्याचे तापमान कमी झाल्याचे आढळले आणि ब मध्ये तापमान तेवढेच असेल, कारण 5 मिनिटांमध्ये अ चंचुपात्रातील पाणी हवेतील आर्द्रतेमुळे कमी झालेले दिसते. आता चौथं, पाणी थंड होण्याचा वेग कोणत्या घटकांवर अवलंबून असतो. तर हे उत्तर, गरम पाणी थंड होण्याचा वेग पाण्याचे तापमान आणि सभोवतालचे तापमान यांच्यात असलेल्या फरकांवर अवलंबून असतो. पाण्याचे तापमान आणि सभोवतालचे तापमान यांच्यात असलेला फरक जेवढा जास्त तेवढा पाणी थंड होण्याचा वेग जास्त असतो. त्याचप्रमाणे पाण्याचा पृष्ठभाग जेवढा जास्त तेवढा पाणी बाष्पीभवनाचा वेग जास्त. चला तर विद्यार्थ्यांनो, आता नेक्स्ट आपण बघणार आहोत प्रात्यक्षिक क्रमांक 7. याचा उद्देश काय आहे हे वाचून घेऊयात. होपच्या उपकरणाच्या सहाय्याने पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करणे. तर त्यासाठीचे साहित्य आकृती इथे दिलेली आहे. आता या ठिकाणी आपण या रिकामी जागा भरूयात. तर इथे आहे ही वरची तापमापी.
त्यानंतर हे जे दिसतंय हे आहे पसरट भांडे, तर वरची तापमापी पसरट भांडे हे या जागी लिहायचं आहे आणि इथे आहे त्याला नाव द्यायचं आहे खालची तापमापी. ठीक आहे, तर हा झाला आपली आकृती. आणि आता याच्यासाठीचा हा जो आलेख आहे तो बघा, तर हा जो आहे हा आहे वरच्या तापमापीचा, म्हणजेच T2 असं नाव दिलेलं आहे आणि हा खालचा जो आहे ही खालची तापमापी, त्याला आपण T1 असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, इथपर्यंत तुम्ही कंप्लीट केला असाल तर कृती नीट व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. आता आपण निरीक्षण तक्ता बघूयात. तर निरीक्षण तक्त्यामध्ये कालावधी मिनिट्स मध्ये दिलेला आहे, तापमान म्हणजे टेम्परेचर T1 साठी कोणतं तापमापी T1 साठी कोणतं टेम्परेचर असणार आहे, तापमापी T2 साठी कोणतं टेम्परेचर असणार आहे हे आपण नोट डाऊन करून घेतलेलं आहे. ठीक आहे, तर 0 मिनिट्सला किती असणार, 1 मिनिट, 2 मिनिट, 3, 4, 5 असं जवळजवळ 9 मिनिटापर्यंतचे हे तापमान आहे. 9 मिनिटापर्यंतचा हा आपण निरीक्षण तक्त्यामध्ये ऍड केलेला आहे. तर त्यासाठी 0 मिनिटाला T1चं तापमान किती होतं, 12 अंश सेल्सिअस होतं. तर T2चं पण सेमच होतं. तर अशा प्रकारे बघा या ठिकाणी हे सगळं आपण तुम्ही हे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचं आहे. ओके, तर आता तुमचं हे नोट डाऊन करून झालं असेल तर आपण आता यामधला निष्कर्ष आणि अनुमान काय आहे हे बघूयात. पहिला आहे गोठण मिश्रणामुळे नळकांड्यातील पाण्याचे तापमान कमी होत गेल्याने प्रसरण पावते. या ठिकाणी प्रसरण हा शब्द लिहायचा आहे व पाण्याची घनता वाढते. यामुळे सुरुवातीला दोन्ही तापमापीतील वाचन समान असते. तर 0 अंश सेल्सिअस ते 4 अंश सेल्सिअस तापमानादरम्यान पाणी असंगत आचरण दर्शवते. ठीक आहे, तर ही पॉइंट सुद्धा लिहायचा आहे. त्यानंतर दुसरं, पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअस पेक्षा कमी झाल्यास पाणी प्रसरण पावू लागते. तर इथं 4 हा आकडा द्यायचा आहे, त्यामुळे घनता कमी होऊन हलके पाणी नळकांड्यांच्या वरच्या भागात जाते व तेथील तापमान 0 अंश सेल्सिअस पर्यंत कमी होत जाते. त्यानंतर तिसऱ्याला काय आहे बघा, 0 अंश सेल्सिअस ते 4 अंश सेल्सिअस या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास असंगत म्हणतात. तर इथं असंगत हा शब्द लिहावा लागणार. ठीक आहे, आता बहुपर्यायी प्रश्न बघूयात. पहिलं, पाण्याचे तापमान हे या ठिकाणी आता पर्याय दिलेले आहेत. तर यातला ब पर्याय जो आहे 4, हे 4 अंश सेल्सिअस पेक्षा कमी झाल्यास त्याचे आकारमान वाढते. सेकंड बघा, बर्फाचे 2 खडे एकमेकावर दाबून धरल्यास काही वेळाने एकमेकांना घट्ट चिकटतात. कारण, तर या कारणासाठी त्यांनी 4 पर्याय दिलेले आहेत. तर यातला हा चौथा पर्याय जो आहे ड, दाबामुळे बर्फाचा द्रवणांक 0 होतो. हा पर्याय बरोबर आहे. ओके, तर तिसरा आहे वरील प्रयोगात वापरलेलं बर्फ व मीठ यांच्या गोठण मिश्रणाचे तापमान हे इथं दिलेले आहे बघा, 0 ते 4 अंश सेल्सिअस आहे. आणि नेक्स्ट, थंड प्रदेशात हिवाळ्याच्या कालावधीत पाणी वाहून नेणारे नळ केव्हा तरी फुटतात आणि त्या पाठीमागचं कारण. तर तिथे 4 पर्याय आहेत. यातला हा ड पर्याय जो आहे 0 अंश सेल्सिअसच्या खाली पाण्याचे आकारमान वाढते आणि त्यामुळेच पाणी वाहून नेणारे जे नळ आहेत हे केव्हा तरी फुटतात. चला पाचवा, आईस्क्रीम. फिरते आईस्क्रीम विक्रेते त्यांच्याकडील गोठण मिश्रणातील पाणी वारंवार काढून टाकतात. त्यामुळे इथे पर्याय दिलेले आहेत. तर यातला हा ब पर्याय जो आहे गोठण मिश्रणाचे तापमान कायम राहते. हे पाणी वारंवार काढून टाकल्यामुळे ते गोठण मिश्रणाचे जे तापमान आहे हे स्थिर राहते, कायम राहते. चला बहुपर्यायी प्रश्न आपण बघितले. आता या याच्या खालचे जे प्रश्न आहेत हे बघूयात. पहिला आहे पाण्याच्या असंगत आचरणाचा होपच्या उपकरणाच्या सहाय्याने कसा अभ्यास करता येईल. याचं आपण आता उत्तर बघूयात. होपच्या उपकरणात धातूच्या नळकांड्यास मध्यभागी एक पसरट गोलाकार भांडे जोडलेले असते. जसं की आपण वरती आकृतीमध्ये बघितलं, उभट नळकांड्यांसह पसरट भांड्याच्या वर T2 आणि खाली T1 तापमापी जोडण्याची सुविधा असते. तर या अशा प्रकारचे ते होपच्या उपकरणाच्या सहाय्याने पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करता येईल. आता दुसरा बघा प्रश्न, पृष्ठ क्रमांक 19 म्हणजे पान क्रमांक 19 वरील आलेखाच्या सहाय्याने पाण्याचे असंगत आचरण स्पष्ट करा. तर वरती जो आलेख दिलेला आहे या आलेखावरून आपल्याला हे उत्तर द्यावं लागणार आहे. चला, तर आलेखावरून असं स्पष्ट होते की
प्रारंभी दोन्ही तापमापी समान तापमान दाखवतात. नळकांडाच्या खालच्या भागातील तापमान T1 जलद गतीने कमी होते, तर वरच्या भागातील तापमान T2 हे तुलनेने हळूहळू कमी होते. तर यावरून पाण्याचे असंगत आचरण आपण स्पष्ट केले आहे. तिसरा प्रश्न, पाण्याच्या असंगत आचरणाचे महत्त्व काय आहे? सर्वसाधारणपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापवल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास त्याचे आकुंचन होते. या ठिकाणी आकुंचन हा शब्द आहे. परंतु पाणी वैशिष्ट्यपूर्ण व अपवादित आहे. आचरण दाखवते. तर हे याचं उत्तर. 7वा प्रयोग झालेला आहे. आता आपण 8वा प्रयोग बघणार आहोत. उद्देश बघा, प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम पडताळणे. त्यासाठीचे साहित्य, आकृती दिलेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला आता काही काही नावं द्यावी लागणार आहेत. तर हे जे आहे हे आहे अपवर्तन किरण. ओके. त्यानंतर ही जी आहे ही आहे काचेची चीप. तर इथं तुम्ही नाव द्यायचं आहे आपाती किरण. हा जो आहे हा आपाती किरण आहे. या ठिकाणी हा जो कोन झालेला आहे हा आहे निर्गत कोन. आता निरीक्षणामध्ये बघा, आपतन कोन, अपवर्तन कोन आणि निर्गत कोन हे आपल्याला भरायचे आहेत. तर 30 अंश साठी असणार आहे अपवर्तन कोन हा 20 अंश असतो, निर्गत कोन हा 30 अंश असतो. ठीक आहे. तर 45 अपवर्तन कोन जर 45 असेल तर अपवर्तन कोन 27 अंश असतो आणि निर्गत कोन हा 45 अंशच असतो. पुन्हा अपतन कोन जर 60 अंश असेल तर अपवर्तन कोन 35 अंश असतो आणि निर्गत कोन हा सुद्धा 60 अंशच असतो. तर या ठिकाणी तुम्ही हे बघू शकता. आता याचे अनुमान काय आहे बघा. पहिलं, काचेच्या लादीमधून प्रकाशाचे अपवर्तन होताना आपाती किरण आणि निर्गत किरण परस्परांना समांतर असतात. आणि दुसरा काय अनुमान आलेला आहे, आपतन कोन आणि निर्गत कोन समान मापाचे असतात. तर हा आणि हा हे या ठिकाणी दिसतं बघा निरीक्षणावरून. तर हे दोन्ही कोन जे आहेत हे कसे आहेत, समान आहेत. तर प्रश्न पहिला काय आहे बघा, एक विद्यार्थी काचेच्या लादीतून जाणाऱ्या प्रकाश किरणांचा मार्ग आखण्याचा प्रयोग करत आहे. त्यासाठी त्याने प्रत्येक आपतन कोनासाठी अपवर्तन कोन आणि निर्गत कोन मोजले आहेत. सर्व बाबतीत त्याला असे कोन दिसले. तर त्यासाठी हे 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यातला हा पहिला जो पर्याय आहे अ, आपतन कोन हा अपवर्तन कोनापेक्षा मोठा आहे परंतु तो जवळजवळ निर्गत कोना एवढा आहे, हा पर्याय बरोबर आहे आणि हे उत्तर तुम्ही द्यायचं आहे. नेक्स्ट, जेव्हा एखादा प्रकाश किरण हवेच्या माध्यमातून काचेच्या लादीत शिरताना 80 अंशाचा कोन करतो तेव्हा उत्तरामध्ये स्तंभिकेच्या दिशेने वळतो असं द्यायचं आहे. तिसरं, एखादा प्रकाश किरण पाण्यातून काचेत प्रवेश करत असल्यास स्तंभिकेच्या दिशेला वळतो. ब पर्याय बरोबर आहे. चौथं, एक प्रकाश किरण चिपेच्या पृष्ठभागाशी 50 अंशाचा कोन करतो तर त्याचा आपतन कोन किती अंशाचा असेल? तर आपतन कोन हा 50 अंशाचाच कोन असेल. पाचवा आहे, पाण्याने भरलेल्या काचेच्या पेल्यात तळाशी ठेवलेले नाणे तिरप्या दृष्टीने पाहिल्यास वक्र झालेले दिसते. क पर्याय बरोबर आहे. आता यावरील प्रश्न, काचेची लादी जर खालील आकाराची असेल तर वरील प्रमाणे प्रयोग केल्यास परिणाम तेच असतील का? तर हे अशा प्रकारची काचेची लादी दिलेली आहे. इथे काचेच्या लादीचे पृष्ठभाग S1 आणि S2 एकमेकांना समांतर आहेत. तर उत्तर आपण द्यायचं आहे होय, समान असतील, परिणाम तेच असतील. आपाती किरण आणि अपवर्तित किरण आपात बिंदूशी असलेल्या स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात व ते तीनही म्हणजे आपाती किरण, अपवर्तित किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलात असतात. दुसरा बघा, काचेच्या लादीमधून प्रकाशाचे अपवर्तन होताना आपाती किरण व निर्गत किरण परस्परांना समांतर असतात ते स्पष्ट करा. तर काचेच्या लादीच्या दोन्ही समांतर बाजू जवळ प्रकाश किरणाची दिशा बदलण्याचे प्रमाण समान पण विरुद्ध दिशेत असते. हे याचं उत्तर.
तिसरा, दोन काचेच्या लाद्या एकमेकांना चिकटून ठेवल्या असताना आपतन कोणासाठी अपवर्तित व निर्गत किरणांचा मार्ग कसा असेल? आणि हो, याचं हे उत्तर, जर दोन काचेच्या लाद्या चिकटून ठेवल्या असत्या, किरण हे डबल दिसतील व मार्ग त्यांचे सारखेच म्हणजेच समान होतील. आणि आता आपण 9व्या प्रयोगावरती आलेलो आहोत. तर 9वा प्रयोग आहे वेगवेगळ्या आपतन कोनासाठी प्रिझम मधून जाणाऱ्या प्रकाश किरणांचा मार्ग आखणे व विचलन कोन मोजणे. तर त्यासाठी साहित्य प्रिझम वगैरे जे लागणार आहे ते दिलं आहे आणि आकृती सुद्धा दिलेली आहे. तर इथं नाव द्यायचं आहे ABC. इथे आपण नाव दिलेलं आहे LM. त्यानंतर इथं दिलेलं आहे P आणि R. तर इथं नाव दिलेलं आहे हे स्तंभिका इथं दाखवलेली आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही ही व्यवस्थित नावं देऊन घ्या आणि खाली जी कृती दिलेली आहे ही व्यवस्थित वाचून घ्या आणि त्यानुसार आपण आता निरीक्षण बघूयात. तर जर आपतन कोन दिलेला आहे तर 30 अंशाला असेल, 45 अंशाला आणि 60 अंशाला आपतन कोन असेल, तर अपवर्तन कोन हा 30 साठी 20 अंश असेल, विचलन कोन हा 25 असेल, 45 साठी अपवर्तन कोन असणार आहे 15 अंश, तर हा असणार आहे 40 अंश, 60 अंशासाठी अपवर्तन कोन आहे 22 अंश आणि विचलित कोन असणार आहे 55 अंश. आता याचे निष्कर्ष आणि अनुमान. सुरुवातीला आपतन कोन वाढवल्यास विचलित कोन कमी होतो, परंतु आपतन कोनाच्या ठराविक मूल्यानंतर आपतन कोनाबरोबरच विचलन कोन सुद्धा वाढतो. आपल्याला या निरीक्षणावरून दिसून येतं बघा, विचलन कोन सुद्धा वाढत चाललेला आहे. सुरुवातीला तो कमी होत जातो आणि एक ठराविक मूल्य आहे त्याच्यानंतर तो सुद्धा वाढत जातो. प्रिझम मध्ये शिरताना आणि प्रिझम मधून बाहेर पडताना प्रकाश किरण आपला मार्ग बदलतो. आता यातला हा पहिला प्रश्न, प्रिझमच्या सहाय्याने प्रकाशाचे अपस्करण झाल्यास कोणत्या रंगाचे जास्त प्रमाणात विचलन होते? तर तो रंग आहे पिवळा. सेकंड, प्रिझमच्या सहाय्याने अपस्करण झाल्यास प्रकाशाचे पुन्हा पांढऱ्या प्रकाशात कसे रूपांतर करता येईल? तर त्यासाठी ब पर्याय, काचेची चिप वापरून पांढऱ्या प्रकाशात रूपांतर करता येईल, हे उत्तर द्यायचं. नेक्स्ट, तिसरं बघा, आकाशात इंद्रधनुष्य तयार होते तेव्हा प्रकाशाचे अपस्करण होत नाही. चौथा, पारदर्शक माध्यमातील द्रावणाच्या लहान कणांवर पडून प्रकाशाचे परावर्तन झाल्यामुळे आपल्याला त्याचा मार्ग दिसू शकतो. आणि पाचवा आहे, प्रकाशाच्या दृश्य टप्प्यात कमीत कमी विकिरण तांबड्या रंगाचे होते. आणि यावरचे आता प्रश्न तर दोनच दिसत आहेत. चला आपण पटकन सोडवून घेऊया. प्रिझम मधून प्रकाशाचे अपस्करण होत असताना कोणत्या रंगाचा विचलन कोन सर्वात कमी असतो? या गुणधर्मामुळे त्या रंगाचा विशिष्ट असा उपयोग कोणता सांगता येईल? ठीक आहे, तर चला, प्रिझम मधून प्रकाशाचे अपस्करण होत असताना पिवळ्या रंगाचं विचलन कोन सर्वात कमी असतो आणि त्या रंगामुळे आपण समोरील वस्तू सुस्पष्टपणे बघू शकतो. तर हे अगदी व्यवस्थित उत्तर आहे. नेक्स्ट, दुसरं, आपतन कोन वाढवल्यास विचलन कोन कमी होतो, परंतु आपतन कोनाच्या एका ठराविक मूल्यानंतर आपतन कोनाबरोबर विचलन कोन सुद्धा वाढतो. मग अशी आपण प्रयोगाच्या निरीक्षणामध्ये सुद्धा हे बघितलेलं आहे. तर त्या ठराविक मूल्याच्या आपतन कोनास काय म्हणतात? हे कोन सर्व रंगाच्या प्रकाश किरणासाठी सारखाच असेल का? ठीक आहे, चला उत्तर, आपतन कोन वाढवल्यास विचलन कोन कमी होतो, परंतु आपतन कोनाच्या ठराविक मूल्यानंतर आपतन कोनाबरोबर विचलन कोन वाढतो. त्या ठराविक मूल्याच्या आपतन कोनास अपवर्तन कोन असे म्हणतात. आणि हो, प्रात्यक्षिक क्रमांक 10 आलेला आहे. उद्देश बहिर्गोल भिंगाचे नाभी अंतर काढणे. साहित्य कृती आहे. तर याच्यामध्ये आपल्याला इथे
प्रतिमा असं लिहायचं आहे. ही आहे बहिर्वक्र भिंग, हा आहे पडदा आणि इथं आहे ही मोजपट्टी. राईट. तर आता कृती वाचून घ्या पटकन आणि आपण आता बघूयात निरीक्षण तक्त्यामध्ये काय द्यावं लागतं. तर इथं एक रिकामी जागा भरावी लागत होती. तर इथं मीटरपट्टीचे लघुत्तम माप हे किती आहे? 1 मिलीमीटर इतकं आहे. राईट. चला निरीक्षण तक्ता. तर यामध्ये 2 निरीक्षण तक्ता आहेत. पहिल्यामध्ये बहिर्गोल भिंगाचा प्रथम पृष्ठभाग हा पदार्थाकडे असताना आणि दुसरा आहे हा दुसरा पृष्ठभाग पदार्थाकडे असताना. तर पहिल्यामध्ये बघा, दूर अंतरावरील पदार्थ, त्याच्यामध्ये झाड, खिडकी, कंपास पेटी दिलेला आहे. तर भिंगाचे केंद्र व पडदा याच्यातील अंतर 20.5, 20.5, 20.5. तर याची सरासरी किती दिलेली आहे? 20.5. तर जर दुसरा पृष्ठभाग पदार्थाकडे असेल तर त्यामध्ये भिंत, एक मुलगी आणि पेन असं घेतलं तर त्याच्यामध्ये भिंगाचे केंद्र आणि प्रतिमा याच्यातील अंतर 20.7, 20.7, 20.7 आणि त्याची सरासरी सुद्धा 20.7 आलेली आहे. तर हे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. आणि आता त्याचा अनुमान. बहिर्गोल भिंगाचे पहिले नाभीय अंतर F1 व त्याची सरासरी किती आलेली आहे? 20.5 सेंटीमीटर. तर बहिर्गोल भिंगाचे द्वितीय नाभीय अंतर म्हणजे F2 ची सरासरी किती आलेली आहे? 20.7 सेंटीमीटर. मग याच्यावरून 1 आणि 2 प्रयोगावरून वापरलेले भिंग सममित भिंग आहे किंवा नाही. F1, F2 असल्यास भिंग हे सममित भिंग असते. तर आता बहुपर्यायी प्रश्न. पहिला बघा, एका विद्यार्थ्याने बहिर्गोल भिंगाच्या सहाय्याने खिडकीच्या गजांची सुस्पष्ट प्रतिमा पडद्यावर घेतली, परंतु उत्तम प्रतिमा मिळवण्यासाठी त्याच्या शिक्षकांनी त्याला खिडकीऐवजी दूर अंतरावरील एका झाडाची प्रतिमा घेण्यास सुचविले. तर सुस्पष्ट प्रतिमा मिळवण्यासाठी भिंग कोठे हलवावे लागले? तर ते पडद्यापासून दूर हलवावे लागले. आणि आता दुसरं, समजा तुम्हाला वक्रीभवक दुर्बीण, त्याला रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप असं म्हणतात, बनवायची आहे. तर तुम्ही निवड कशी कराल? तर चौथा पर्याय, एक अंतर्वक्र आरसा, एक बहिर्वक्र आरसा व एक बहिर्वक्र भिंग, या सगळ्याची आपण निवड करू. तर पर्याय डी बरोबर. तिसरं, नाभी अंतर काढताना मिळणारी प्रतिमा उलट व वास्तव असते. नेक्स्ट, भिंगाची जाडी कायम ठेवून त्रिज्या वाढवल्यास नाभीय अंतर वाढेल. आणि पाचवं, घड्याळाची वापरत असलेला भिंग घड्याळापासून किती अंतरावर धरत असावा? तर ते आहे नाभी अंतरापेक्षा कमी अंतरावर धरत असावा. तर हे झाले आपले बहुपर्यायी प्रश्न. आता यावरचे प्रश्न. तर 3च प्रश्न दिसत आहेत, बघूया काय काय आहे. बहिर्गोल भिंगाच्या नाभीय अंतराच्या सहाय्याने संयुक्त सूक्ष्मदर्शिकेचे कार्य स्पष्ट करा. तर विद्यार्थ्यांनो, आता याच्यामध्ये रक्तकणिका, प्राणी व वनस्पतीच्या पेशी, बॅक्टेरियांसारखे सूक्ष्मजीव यासारख्या अतिसूक्ष्म वस्तू साध्या सूक्ष्मदर्शकाने पुरेशा दिसत नाहीत, अशा वस्तू पाहण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शिकेचा वापर करतात. तर हे उत्तर तुम्ही लिहायचं आहे. नेक्स्ट, बहिर्गोल भिंगाच्या सहाय्याने आभासी प्रतिमा केव्हा निर्माण होईल आणि आभासी प्रतिमा आपण पडद्यावर का घेऊ शकत नाही? याचं उत्तर, बहिर्गोल भिंग हे पडद्यापासून दूर नेल्यावर आभासी प्रतिमा मिळते. तर पडदा आणि भिंग यांच्यातील नाभीय अंतर जास्त असल्याने आभासी प्रतिमा आपण पडद्यावर घेऊ शकत नाही. तिसरा, एक बहिर्गोल भिंगाचा F1 आणि F2 भिन्न असल्यास, म्हणजे सरासरी आपण जे मगाशी बघितलं, त्या भिंगाच्या वक्रता त्रिज्याबाबत तुमचे मत व्यक्त करा. F1 व F2 सारखे असतील तर त्या भिंगास काय म्हणतात? तर दिलेल्या बहिर्गोल भिंगासाठी F1 आणि F2च्या किमती जर वेगळ्या आल्या तर त्या भिंगाच्या दोन्ही पृष्ठभागांच्या वक्रता त्रिज्या समान नाहीत असा अर्थ निघतो. म्हणजेच भिंगाच्या दोन्ही पृष्ठभागांच्या वक्रतेमध्ये फरक आहे. F1 व F2 सारखे असतील तर त्या
भिंगास सममित भिंग म्हणतात. ओके, अगदी व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे. तुम्ही थोडासा व्हिडिओ पॉज करून हे उत्तर छानपैकी लिहून घ्यायचं. आता आलेला आहे प्रयोग आपला 11वा. उद्देश Zn FeCuNAl या धातूंची ZnSO4 FeSO4 CuSO4 Al2SO4 या क्षारांच्या द्रावणावर होणारी अभिक्रिया अभ्यासणे आणि या धातूंची क्रियाशीलतेच्या उतरत्या क्रमाने मांडणी करा किंवा करणे. तर हे साहित्य, सगळी लागणारी रसायने, या ठिकाणी काही आकृती नसणार आहे. तर या कृती व्यवस्थित वाचून घ्यायची आणि आता आपण त्याचे निरीक्षण बघूयात. कृती केल्यानंतर काय काय येणार. तर धातू दिलेले आहेत ॲल्युमिनियम, जस्त म्हणजे त्याला झिंक म्हणतात, लोखंड आणि तांबे. आता त्याचे द्रावण बघा. ॲल्युमिनियम, तर या ठिकाणी तुम्ही इथं लिहायचं आहे अभिक्रिया होत नाही. जस्त मध्ये सुद्धा अभिक्रिया होत नाही, इथे होत नाही, इथे सुद्धा होत नाही. त्या चार ठिकाणी अभिक्रिया होत नाही. तर इथं जस्ताचे विस्थापन होते, जस्ताचे विस्थापन होते. इथे या ठिकाणी अभिक्रिया होत नाही, इथे सुद्धा अभिक्रिया होत नाही. परंतु इथे लोखंडाचे विस्थापन होते, या ठिकाणी सुद्धा लोखंडाचे विस्थापन होते. इथं अभिक्रिया होत नाही, इथे सुद्धा होत नाही. पुढे तांब्याचे विस्थापन होते, तर इथे सुद्धा होते तांब्याचे विस्थापन. लोखंड तांब्याचे विस्थापन होते आणि तांबे अभिक्रिया होत नाही. आता त्यानुसार निष्कर्ष दिलेल्या धातूंच्या क्रियाशीलता उतरत्या क्रमाने. तर जस्त, त्यानंतर लोखंड, त्यानंतर तांबे आणि लास्टला असणार आहे ॲल्युमिनियम. तर यातले हे प्रश्न. जस्त हा तांब्यापेक्षा जास्त क्रियाशील आहे हे दाखवणाऱ्या प्रयोगाची योग्य कृती. तर पर्याय अ बघा. कॉपर सल्फेटचे द्रावण तयार करून त्यामध्ये जस्ताची पट्टी बुडवा, हे त्याच्यासाठीचा प्रयोग आहे. पर्याय अ उत्तर बरोबर. दुसरं, Al2SO4 च्या पाण्यातील द्रावण नितळ असते कारण. ब उत्तर बघा. Al2SO4 चे पाण्यातील अपघटन. तिसरं, लोखंड हे इथं आहे बघा, ब पर्याय बरोबर आहे, ॲल्युमिनियम पेक्षा जास्त क्रियाशील आहे. तिसरा आहे लोखंड हे ॲल्युमिनियम पेक्षा जास्त क्रियाशील आहे. चौथं, Al2SO4 हे पाण्यातील द्रावण रंगहीन असते. आणि लास्ट आहे खालीलपैकी कोणता पदार्थ निळ्या रंगाचा असतो, तर ते आहे CuSO4 कॉपर सल्फेट. तर प्रयोगावरचे आता प्रश्न. प्रयोग करण्याआधी सर्व धातूंचे तुकडे सँडपेपरने का घासावे लागतात. हो, तर त्याचं कारण धातूंवर ऑक्सिजनची अभिक्रिया होऊन त्यावर क्षार जमा होतात. ते क्षार निघून जाण्यासाठी प्रयोग करण्याआधी सर्व धातूंचे तुकडे हे सँडपेपरने घासून घ्यावे लागतात. सोपा आहे उत्तर. दुसरा, प्रत्येक धातूची त्याच्या स्वतःच्या क्षाराशी, उदाहरणार्थ तांबे व CuSO4 अभिक्रिया का होऊ शकत नाही, हे कारण द्यायचं आहे. तर सर्व धातूंची अभिक्रियाशीलता सारखी नसते, परंतु ऑक्सिजन, पाणी व आम्ल या अभिक्रियांबरोबर सर्व धातू अभिक्रिया पावत नसल्यामुळे धातूंची सापेक्ष अभिक्रियाशीलता ठरवण्यासाठी या अभिकारकांचा उपयोग होत नाही. म्हणून धातूची स्वतःच्या क्षारांशी अभिक्रिया होऊ शकत नाही. तिसरं, आयोडीन, फ्लोरीन, ब्रोमीन, क्लोरीन या अधातूंना क्रियाशीलतेच्या उतरत्या क्रमाने मांडा. तर चला, हे सुद्धा सोपं उत्तर आहे. क्लोरीन, नंतर फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे अधातू क्रियाशीलतेच्या उतरत्या क्रमाने मांडले आहेत. आणि आता हा आपला लास्टचा प्रयोग क्रमांक 12. उद्देश कार्बनिक संयुगातील ऑक्सिडीकरण आणि समावेशन अभिक्रियांचा अभ्यास करणे. तर लागणारे साहित्य, रासायनिक पदार्थ सगळे दिलेले आहेत. कृती दिलेली आहे कशा प्रकारे करायचं आहे ते. आणि आता निरीक्षणामध्ये आपण बघणार आहोत. तर इथं तेलाचा नमुना आणि द्रावणात आढळून आलेला रंग याचं काय निरीक्षण आहे ते लिहायचं. तर शेंगदाणा तेल असेल तर त्याचा रंग पिवळा, करडई तेल फिकट पिवळा, सूर्यफूल तेल पिवळा आणि वनस्पती तूप आहे त्याचं पांढरा.
ओके विद्यार्थ्यांनो, तर याचा आपण अनुमान बघूयात. इथेनॉलचे पोटॅशियम पॅरामॅग्नेटमुळे ऑक्सिडीकरण होऊन ऍसेटिक आम्ल तयार होते. इथे ऍसेटिक आम्ल लिहा. या अभिक्रियेत पोटॅशियम परमॅग्नेट वापरत गेल्यामुळे त्याचा गुलाबी रंग नाहीसा होतो. दुसरं, मेदाम्लामध्ये आयोडीनचे समावेशन झाल्याने आयोडीन वापरले गेले, त्यामुळे रंगीत द्रावण रंगहीन बनते. परंतु हीच कृती वनस्पती तुपापासून केल्यास मात्र असा रंगबदल दिसून येत नाही, कारण वनस्पती तूप संतृप्त हायड्रोकार्बन असल्याने तेथे समावेशन अभिक्रिया घडून येत नाही. तर पहिला प्रश्न, इथेनॉलचे इथेनाइक ऍसिडमध्ये रूपांतर होणे ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे? तर ती आहे ऑक्सिडीकरण अभिक्रिया. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणत्या पदार्थाच्या निर्मितीत इथेनॉलचा वापर होत नाही? मेणबत्तीच्या निर्मितीमध्ये इथेनॉलचा वापर होत नाही. तिसरं, वनस्पती तुपामध्ये केवळ एकेरी बंध प्रकारचे कार्बन कार्बन बंध असतात. तर चौथं या ठिकाणी बघा, स्टिअरिक ऍसिड मध्ये आयोडीनचा रंग नाहीसा होतो कारण ते संतृप्त आहे. आणि पुढे इथं पाचवा आहे, पुढील कार्बनी संयुगांपैकी इथेन हे संतृप्त हायड्रोकार्बन आहे. तर यावरचे आता हे दोन प्रश्न मी इथे दिलेले आहेत. इथेनॉल हे कोणत्या उद्योगात सह उत्पादन म्हणून मिळवतात? तर इथेनॉल हे अल्कोहोल उद्योगात सह उत्पादन म्हणून मिळवतात. त्यानंतर इथेनॉल इंधनात मिसळणे का अनिवार्य केले आहे? तर इथेनॉल हे एक स्वच्छ इंधन आहे, त्यामुळे काही देशांमध्ये पेट्रोलची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यामध्ये इथेनॉल मिसळणे अनिवार्य केले आहे. तर चला विद्यार्थ्यांनो, आपले 1 ते 12 प्रयोग लिहून कंप्लीट झालेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच याच्या पुढे सुद्धा विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 याचे सुद्धा प्रयोगवहीचा व्हिडिओ लवकरच अपलोड केला जाणार आहे. तो सुद्धा तुम्ही बघून घ्यावा. थँक्यू.